नमस्कार मित्रांनो, तुम्ही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत जबरदस्त रहस्य आणि थराराने भरलेला आहे. कालपर्यंत ईश्वरीला फक्त एवढाच संशय होता की उदयकांच्या मागे कुठली तरी बाई आहे, पण आज तिच्या हातामध्ये त्या बाईपर्यंत पोहोचवणारा खरा पुरावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळावरून पळणारी वल्लरी ईश्वरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. त्यामुळे वल्लरीने कितीही चालाकी केली तरी आता तिचा खेळ फार दिवस लपून राहणार नाही एवढं नक्की. भाग सुरू होतो तो वल्लरीच्या रिक्षापासून. ती उदयकांतला भेटायला निघालेली असते, पण रिक्षामध्ये बसल्यापासून तिचं लक्ष रस्त्यावर कमी आणि मागच्या आरशात जास्त असतं. कारण आपल्या मागे कोणी येतंय का हे तिला सतत तपासायचं असतं. तेवढ्यात मागच्या रिक्षामध्ये तिला ईश्वरी दिसते. ईश्वरी आपला पाठलाग करते. हे करताच वल्लरीच्या काळजामध्ये धस्स होतं. चेहऱ्यावर शांतपणा ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मनात मात्र एकच विचार, ईश्वरीला उदयकांतपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. वल्लरी लगेच रिक्षावाल्याला रस्ता बदलायला सांगते. ती थेट एका हॉस्पिटलजवळ येऊन उतरते आणि असा आव्हानते जणू डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्यामुळेच ती इथे आली आहे. ईश्वरी थोड्या अंतरावरून सगळं पाहत असते. मामींनी आधीच डॉक्टरांकडे जाणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्या खरोखर हॉस्पिटलजवळ आल्या. हे पाहून ईश्वरी स्वतःवरच शंका घेते. आपण उगाचच घरच्या माणसावर अविश्वास दाखवत नाही ना असा विचार तिच्या मनामध्ये येतो. ईश्वरीला वाटतं की कदाचित आपला गैरसमज झाला, त्यामुळे ती पुन्हा रिक्षामध्ये बसते आणि घरी जाण्यासाठी निघते. पण वल्लरी हॉस्पिटलमध्ये गेलेलीच नसते. ती एका झाडामागे लपून ईश्वरी खरंच गेली की नाही हे पाहत असते. ईश्वरीची रिक्षा नजरेआड होताच वल्लरी सुटकेचा श्वास घेते. म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट हा फक्त देखावा होता. वल्लरीने ईश्वरीला इतक्या सफाईने चकवलं की काही क्षणांसाठी ईश्वरीलाही तिचं खोटं खरं वाटलं. वल्लरी हुशार आहे हे मान्य, पण तिची हुशारी नेमकी चुकीच्या कामासाठीच जागी होते ही तिची खरी अडचण आहे. ईश्वरी निघून गेल्यावर वल्लरी एका माणसाला फोन करते. ती त्याला आणखी एक माणूस सोबत घेऊन आपल्या पाठवलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचायला सांगते. आवाजात घाई असते आणि सूचना अगदी स्पष्ट असतात, कारण आज तिने उदयकांतचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतलेला असतो. उदयकांत पोलिसांच्या हाती लागला आणि त्याने तोंड उघडलं तर रमाकांतच्या खुनापासून जुन्या कारस्थानपर्यंत वल्लरीचं सगळं सत्य बाहेर येईल. त्यामुळे आता उदयकांत तिच्यासाठी साथीदार राहिलेला नसतो, तो चालता बोलता पुरावा बनलेला असतो. इकडे घरी अर्णव प्रचंड संतापलेला असतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये उदयकांतने रमाकांतला इंजेक्शन दिल्याचं स्पष्ट दिसल्यापासून अर्णव स्वतःला सावरू शकत नाही. तो म्हणतो, त्याला फक्त पैसा हवा होताना त्याने मागितला असता तर मी दिला असता. पैशासाठी माझ्या बाबांचा जीव घ्यायची काय गरज होती? अर्णवच्या आवाजामध्ये राग होता, पण त्याहून जास्त वेदना होत्या. इतकी वर्ष वडिलांच्या मृत्यूचं रहस्य मनात घेऊन जगायचं आणि शेवटी कुणी आपल्याच घरातला निघायचा, हा धक्का छोटा नाही. मामा आणि आजी अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की उदयकांतचा हा स्वभाव आजचा नाही. तो सुरुवातीपासूनच अर्णवच्या आई वडिलांकडे पैशांची मागणी करत राहायचा आणि त्यांना त्रास द्यायचा. मामाही आठवण करून देतात की अर्णव लहान असताना त्याला राजेशच्या वाड्यातून बाहेर काढण्यात उदयकांतचाच हात होता. म्हणजे हा माणूस वर्षानुवर्ष पैशासाठी नाती वापरत आला आणि संकट आलं की त्याच नात्यांना संपवत गेला. अर्णव ठामपणे सांगतो की यावेळी उदयकांत पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही. त्याला कायद्याने योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे. पण ईश्वरीला अजून एक महत्त्वाची गोष्ट आठवते. तिच्या आईला म्हणते, सुप्रियाला त्या ठिकाणी बोलवणारा फोन एक बाईने केला होता. अर्णवच्या बाबांनाही त्याच ठिकाणी बोलवण्यामागे बाईचाच हात होता. त्या पत्रकाराकडून मिळालेली माहिती याच दिशेने इशारा करत होती. ईश्वरी अर्णवला सांगते, उदयकांतने बाबांचा खून केला हे सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाले, पण माझ्या आईबद्दल आणि तुमच्या बाबांबद्दल जो गैरसमज तयार करण्यात आला त्यामागे दुसरी कोणीतरी बाई आहे. आपण फक्त उदयकांतवर थांबलो तर अर्ध सत्य समोर येईल. आजीसुद्धा तिचं म्हणणं मान्य करते. रमाकांतनेही कधीतरी या सगळ्यामागे एक बाईचा हात असल्याचं सांगितलं होतं असं ती आठवण करून देते. मामालाही ईश्वरीचं म्हणणं पटतं. आता प्रश्न एकच असतो, ती बाई नेमकी कोण? तिने सुप्रिया आणि रमाकांत यांच्यात गैरसमज का निर्माण केला? या सगळ्यामध्ये तिला काय फायदा झाला? अर्णवचा राग उदयकांतवर केंद्रित झाला आहे,
पण ईश्वरीचं डोकं पूर्ण कट उलगडण्यावर चाललंय. ती अर्णवला सांगते की पोलीस उदयकांतला शोधतीलच, पण आपण रागाच्या भरामध्ये स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी या प्रकरणाच्या मुळाशी पोचायला हवं. त्यानंतर वातावरण थोडं हलकं होतं. ईश्वरी अर्णवला तयार व्हायला सांगते. सात्विक फॅशनसाठी एक महत्त्वाचं कोलॅबरेशन आणि फोटोशूट ठरलेलं असतं. अर्णवचा अजिबात मूड नसतो. तो सरळ सांगतो की आपल्याला त्या पैशांची किंवा प्रसिद्धीची गरज नाही. पण ईश्वरी त्याला समजवते की हा विषय फक्त पैशांचा नाही, कंपनी पुढे नेण्यासाठी आणि ब्रँडचा फायदा होण्यासाठी ही मीटिंग महत्त्वाची आहे. शिर्केही तिथे येतात आणि ईश्वरीची बाजू घेतात. अर्णव आणि ईश्वरीच्या लोकप्रियतेमुळे सात्विक फॅशनला मोठी डील मिळू शकते, असं ते सांगतात. दोघे मिळून अर्णवला इतकं समजवतात की अखेर त्याला तयार व्हावंच लागतं. मामा दोघांना तयार झालेलं पाहून गमतीने विचारतात, काय मग हे क्यूट कपल कुठे निघले? ईश्वरी लगेच सांगते की फिरायला नाही, कंपनीच्या कामासाठी चाललो आहोत. अर्णव फोटोशूटसाठी तयार झाला हेच मामासाठी मोठं आश्चर्य असतं. खरं तर ईश्वरीने अर्णवला तयार करणं ही सुद्धा स्वतंत्र कला आहे. बाहेर मोठे उद्योगपती असले तरी घरी मॅडमचा शब्द शेवटचा. अर्णव आणि ईश्वरी निघणार तेवढ्याच पोलिसांकडून महत्त्वाचा फोन येतो. उदयकांतचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे. क्षणात कोलॅबरेशन बाजूला पडतं आणि ईश्वरी आणि मामा पोलिसांसोबत त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. उदयकांत तिथून पळण्याआधी त्याला पकडणं गरजेचं असतं. दुसरीकडे वल्लरीने आपला प्लॅन पूर्ण तयार ठेवलेला असतो. उदयकांत शरीराने मजबूत असल्यामुळे आपण एकटी त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकणार नाही हे तिला ठाऊक असतं. म्हणून तिने आधीच 2 माणसं कामाला लावलेली असतात. योग्य वेळी आत यायचं आणि आपण सांगू तसं करायचं अशी सूचना ती त्यांना देते. मग ती उदयकांतला फोन करून पाठवलेल्या पत्त्यावर लगेच यायला सांगते. उदयकांत वल्लरीने अचानक का बोलवलं हे कळत नाही, तरीही तो पावसातून भिजत त्या ठिकाणी पोहोचतो. वल्लली त्याला पाहताच चिडून म्हणते, मी पत्ता पाठवला आणि 10 मिनिटांमध्ये धावत आलात, म्हणजे अजूनही मुंबईतच लपून बसला आहात. उदयकांत पुन्हा एकदा पैशाची मागणी करतो. मला पैसे दे, मग मी कुठेही जाईन. पैसे नसताना मी शहर सोडून जाणार कसा, असा त्याचा सवाल असतो. वल्ललीचा संयम सुटतो. ती म्हणते की याआधीही आपण त्याच्यावर भरपूर पैसा खर्च केला आहे, तरी त्याची मागणी संपत नाही. पण उदयकांतही यावेळी मागे हटत नाही. तो वल्ललीला सरळ धमकी देतो, पोलिसांनी मला पकडलं तर मी एकटा खपणार नाही. मी तुझं नाव घेणार. हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलंय, मग शिक्षा फक्त मीच का भोगू? हे ऐकून वल्ललीला खात्री पटते की उदयकांत जिवंत असेपर्यंत आपण सुरक्षित राहू शकत नाही. बाहेर मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असतो. आत दोघांचं भांडण टोकाला पोहोचतं. संतापलेल्या वल्ललीकडून उदयकांतच्या कानाखाली चापट बसते. आधीच दारूच्या नशेत असलेला उदयकांत त्या चापटीनंतर भडकतो. तो वल्ललीचा गळा पकडतो आणि जोरात दाबायला लागतो. वल्लली त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करते, पण उदयकांतच्या ताकदीपुढे तिचं काहीच चालत नाही. उदयकांत तिला सांगतो की तिच्यामुळेच त्याने स्वतःच्या सख्या भावाचा जीव घेतला. फक्त पैसा आणि तिच्या सांगण्यामुळे आपण इतक्या मोठ्या गुन्ह्यात अडकलो असं तो म्हणतो. मी पकडलो गेलो तर तुला एकटीला बाहेर सुखामध्ये राहू देणार नाही अशी धमकीही तो देतो. काही क्षणांसाठी वल्ललीचा जीव धोक्यामध्ये येतो, पण तिने बोलवलेले 2 माणसं नेमकं त्यावेळी आतमध्ये येतात. वल्लली त्यांना उदयकांतला पकडायला सांगते. ते दोघे त्यावर तुटून पडतात आणि त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळतात. उदयकांत घाबरून झटापट करतो, पण दोघे मिळून त्याला वर लटकवतात. वल्लली बाजूला उभी राहून सगळं पाहत असते आणि मी सांगितलेलं तसंच करा अशी सूचना देत राहते. ज्या उदयकांतने तिच्यासाठी इतकी वर्ष गुन्हे केले त्याच्याकडे ती एका क्षणासाठीही माणूस म्हणून पाहत नाही. तिच्यासाठी तो फक्त संपवायचा पुरावा असतो. तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. वल्ललीची घाबरगुंडी उडते. ती माणसांना दोरी नीट खिडकीला बांधायला सांगते आणि ताबडतोब तिथून निघायला सांगते. घटनास्थळ पाहिल्यावर उदयकांतने स्वतःचा जीव दिला असं वाटलं पाहिजे हा तिचा प्लॅन असतो. त्या दोघांना शहर सोडायला आणि पुढचा आदेश मिळेपर्यंत परत न दिसायला सांगू ती बाहेर पाठवते. पण वल्लली एवढ्यावर शांत बसत नाही. ती घाईघाईने उदयकांतच्या नावाने एक शेवटची चिठ्ठी लिहून ठेवते. त्या चिठ्ठीमध्ये उदयकांतने स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवलं असा मजकूर असतो. म्हणजे फास्ट चिठ्ठी आणि बंद खोली सगळं पाहून प्रकरण सरळ आत्महत्येचं वाटावं याची ती पूर्ण काळजी घेते. गुन्हा केला आणि वर तपासाची स्क्रिप्टही स्वतः लिहिली. वल्ललीने जणू पोलिसांसाठी तयार उत्तरपत्रिकाच ठेवली होती.
पोलीस अर्णव आणि ईश्वरी त्या ठिकाणी पोहोचतात. उदयकांत आवाज ऐकून पळून जाऊ नये म्हणून सगळे दबक्या पावलांनी आत जातात. त्याचवेळी वल्लली पर्स घेऊन बाहेर निसटते. बाहेर जोरदार पाऊस पडत असतो. अर्णव किंवा ईश्वरीने आपल्याला ओळखू नये म्हणून ती डोक्यावर पदर घेते व चेहरा लपवून चालू लागते. आत गेल्यावर सगळ्यांसमोर भयंकर दृश्य असतं. उदयकांत फासावर लटकलेला दिसतो. ते दृश्य पाहून ईश्वरी घाबरते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णव तिला सावरत म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. पोलिसांना जवळ ती चिठ्ठी सापडते. त्यात उदयकांतने स्वतःहून जीव दिल्याचं लिहिलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्का बसतो. रमाकांतचा खून करून उदयकांतने अचानक स्वतःच आयुष्य का संपवावं हा प्रश्न ईश्वरीला सतावत राहतो. तिला हे प्रकरण दिसतं तितकं सरळ वाटत नाही. ती खोलीत आजूबाजूला नीट शोध घेते आणि तेव्हा तिच्या हाताला एक छोटंसं पण महत्त्वाचं चिन्ह लागतं. पैंजणाचं तुटलेलं घुंगरू. घुंगरू पाहताच ईश्वरीच्या मनामध्ये संशय आणखी पक्का होतो. इथे एखादी बाई नक्की आली होती. उदयकांतचा मृत्यू त्याने स्वतः निवडलेला नसून कुणीतरी घडवून आणला असण्याची शक्यता तिला जाणवते. ती लगेच खोलीबाहेर येते आणि आसपास पाहू लागते. तेवढ्यात तिला पदराने चेहरा झाकून एक बाई वेगाने दिसते. आता पुढे ईश्वरी लगेच अर्णवला वल्ललीबद्दल सांगणार का? वल्लली आपल्या पैंजणातून घुंगरू गायब असल्याचं लपवू शकेल का? पोलिसांना उदयकांतच्या गळ्यावरील खुनांचा हा आत्महत्येचा नाही खुनाचा प्रकार असल्याचा संशय येईल का? आणि स्वतः सर्वात महत्त्वाचं, अर्णव आपल्या मामीवर लगेच विश्वास ठेवणार की ईश्वरीला आणखी ठोस पुरावे शोधावे लागणार? आता खरी लढाई उदयकांतच्या पकडण्याची राहिलेली नाही. वल्ललीला मुखवटा सगळ्यांसमोर फाडण्याची आहे. त्यामुळे पुढचा भाग आणखी धमाकेदार होणार आहे, यात काही शंका नाही.